तंत्रशास्त्र हा एक गुंतागुंतीचा प्रकार आहे आणि ह्या प्रकाराच्या माध्यमातून ज्या वेळेला कोणी आपल्यावर मंत्र मारतं किंवा त्रास देतं तेव्हा अशा विरोधकाला काही काळापुरतं का होईना कसं थांबवायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. हा उपाय बऱ्याचदा मी तुम्हाला सांगितलेला आहे, पण ज्या साधकांनी केला, ज्या व्यक्तींनी केला आणि ज्यांना ह्याचा अनुभव आला त्यांनी मला मेलच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून सांगितलं होतं. तोच उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगतो. तर हा विषय पूर्णपणे जाणून घेण्यासाठी, हा विषय जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला ऐकावा लागेल. तर विषयाला सुरुवात करू. मी तुमचा दादा आपल्या जीवनसाधना यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. चला तर व्हिडिओला आजच्या आपण सुरुवात करू. आपले तंत्रशास्त्र हा एक गुंतागुंतीचा विषय आहे आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करत असताना योग्य असं स्पष्टीकरण मी नेहमी तुम्हाला देत असतो. आणि तरीही तुम्हाला जर काही समजत नसेल तर तुम्ही त्या संदर्भात मला प्रश्न विचारू शकता. त्यासाठी मी नक्कीच तुम्हाला उत्तर देत असतो आणि देईन. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावर मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. हे तर थोडासा तंत्राचा प्रकार आपल्याला वापरायचा नाही, तर साधा सोपा प्रकार तुम्हाला वापरायचा आहे. आणि जो उपाय मी बऱ्याचदा तुम्हाला मेलच्या माध्यमातून आणि कमेंटच्या माध्यमातून उत्तर देताना सांगितलं आहे. एक कॉमन प्रश्न असा असतो, विरोधकांचा त्रास फार वाढत आहे. मग काही वेळेला शेजारी असतात किंवा तुमच्या नात्यातीलच लोक असतात. आता ह्यांना तात्पुरत्या काळासाठी बंद कसं करायचं किंवा ह्यांच्या मनातील राग कसा शांत करायचा, ह्यांच्या दिशा कशा बांधायच्या, तर त्याच संदर्भात आज ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी उपाय सांगतो. एखाद्या सफेद कागदावर लाल शाईने किंवा कोणत्याही शाईने म्हणजे पेनाने, तुम्हाला पेन्सिलचा वापर करायचा नाही, कुठल्याही शाईने त्या शत्रूचं नाव लिहायचं, विरोधकाचं नाव लिहायचं आणि तो कागद जो आहे तो कागद घरातच जाळून टाकायचा. कागद जाळल्यानंतर त्याची जी कपटे होतील, त्याचा जो चुरा पडेल तो घरात न ठेवता तो घराच्या बाहेर फेकून द्यायचा. असं किमान 10 ते 15 दिवस तरी तुम्ही एकाच विरोधकाचं नाव लिहून करायचं आहे. यासाठी कुठलाही संकल्प करण्याची गरज नाही किंवा कुठलाही मंत्र म्हणण्याची गरज नाही. कागदाची पूर्णपणे विल्हेवाट आपल्याला लावायची आहे. कागदाची कपटे जळाल्यानंतर त्यांना घरात न ठेवता घराच्या बाहेर त्यांना फेकून द्यावं. हा प्रयोग करत असताना साधारणतः 10 ते 15 दिवस तुम्हाला प्रयोग करायचा आहे आणि एकाच व्यक्तीच्या नावानं तुम्हाला हा प्रयोग करायचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं की तुमची एकापेक्षा जास्त व्यक्ती आहेत तर एका कागदावर एकच व्यक्ती लिहून त्याला 10 ते 12 दिवस तुम्ही त्या कागदाला जाळून बघा. एकाच वेळेला 10 व्यक्तींचं नाव तिथं घ्यायचं नाही. जर हा प्रयोग तुम्ही करत असाल तर 10 ते 12 दिवस केल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसतोय हे तुम्ही मला कमेंटमधून सांगा. हा प्रयोग करत असताना कुठल्याही प्रकारचा संकल्प करण्याची गरज नाही, पण तुम्हाला तुमच्या शत्रूपासून मुक्ती मिळवण्यासाठी मी हा उपाय सांगितलेला आहे. त्यामुळं जर एखाद्याला अडचणीत आणण्यासाठी किंवा वाईट हेतून तुम्ही एखाद्यावर जर प्रयोग केलात तर हा तुमच्यावरच प्रयोग उलटणार आहे, हे देखील लक्षात असू द्यावं. ज्या माणसाचा तुम्हाला त्रास होतोय, जो माणूस तुम्हाला त्रास देतोय, त्याला थोडा वेळ का होईना शांत करण्यासाठी तुम्ही हा प्रयोग करायचा आहे. कोणत्याही प्रकारचा संकल्प किंवा कुठल्याही प्रकारचा मंत्र इथं म्हणण्याची गरज नसते. पण मंत्रापेक्षा जास्त शक्तिशाली गोष्ट म्हणजे तुमच्या मनात त्या विरोधकाचा त्रास बंद करणं. यासाठी तुम्ही हे कार्य करत आहात अशी इच्छा तुमच्या मनात असली पाहिजे. जर तुमच्या मनात तशी इच्छा असेल, कागदावर नाव लिहिताना आणि कागद पूर्णपणे जाळताना तुमच्या मनात एकच इच्छा असली पाहिजे की हा माणूस मला त्रास देतोय आणि ह्या माणसाला पूर्णपणे शांत करा किंवा ह्याला माझ्या मार्गातून बाजूला करा, अशी मनात धारणा ठेवूनच तो कागद त्याचा प्रयोग करायचा आहे. मला असं वाटतं की ह्या व्हिडिओमध्ये जो प्रयोग तुम्हाला सांगितलेला आहे सविस्तरपणे तुम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि ह्याच्या संदर्भात अजून जास्त स्पष्टीकरण करण्याची गरज नाही. तरीही जर तुमच्या काही समस्या असतील
तुम्हाला जर अजूनही काही समजलं नसेल तर कृपया हा व्हिडिओ पहिल्यापासून पुन्हा एकदा ऐकावा आणि जर तुमच्या शंका मिटल्या नाहीत तर तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. धन्यवाद.